सज्जन हो, नमस्कार. आपण वेदचिंतनामध्ये आत्ता शनी ग्रहाचा विचार करतो आहोत. मागल्या भागात तो कसा उत्पन्न झाला आणि त्याची भावंड कोण आहेत, केव्हा झाला, याचा आपण विचार केला. पण शनी आमच्या जीवनात काय करतो, तो कुठे राहतो? तर शनीचा निवास आपल्या शरीरामध्ये, आपल्या प्रत्येक सांध्यांमध्ये शनी बसलेला आहे. प्रत्येक सांध्यात, मग तो गुडघ्यांमध्ये असेल, कोपरांमध्ये असेल, आपल्या बोटांच्या प्रत्येक सांध्यांमध्ये असेल, म्हणजे प्रत्येक संधीमध्ये शनी आहे. त्याची जर कृपा असेल ना, शनीची कृपा आहे, तर त्या माणसाला कधीही संधिवाताचा त्रास होणार नाही. सांधेदुखीचा त्रास, अर्थरायटिस, स्पॉन्डिलायसिस असले प्रकार त्याला होणार नाहीत. शनी सर्वच गोष्टी हळूहळू करतो. त्याला कारणही तसंच आहे. सूर्याभोवती चक्कर लावण्याकरता त्याला 29.5 वर्ष लागतात, की जी पृथ्वीला फक्त 1 वर्ष लागतं. त्यामुळे त्याचा जो ऑर्बिट आहे तो खूप दुरून असा आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक हालचाली या सावकाश होत आहेत असं आपल्याला इथून दिसतं. कदाचित त्या जोरात लवकर लवकरही होत असतील, पण आपल्यापर्यंत त्याचे किरण पोचायला खूप वेळ लागतो. आणि त्यामुळे शनीकृत सगळे व्यवहार हे नेहमी सावकाश सावकाश होतात. शनी हा बुद्धिमत्तेला अतिशय चांगला ग्रह आहे. मी आजपर्यंत पाहिलंय, अनेक कुंडल्या पाहिल्या आहेत. त्यावेळेला एखाद्या माणसाच्या प्रथम स्थानात शनी असतो. तो माणूस अतिशय बुद्धिमान असतो, पण त्याच्या चेहऱ्यावर दिसणार नाही की हा माणूस इतका बुद्धिमान असेल, पण अतिशय बुद्धिमान असतो. शनीचा स्वभाव हा कावेबाज आहे. तो त्याची कुठलीही प्रतिक्रिया चेहऱ्यावर दाखवून देत नाही. त्यामुळे सरकारी कार्यामध्ये सुद्धा मुत्सद्दी लोक जी असतात ना, काय आपण डिप्लोमॅट्स म्हणतो, हे शनीच्या स्वभावाचे लोक असतात. बाह्य जगतामध्ये सुद्धा जे वकील लोक असतात ना, जे काळे कपडे घालूनच कोर्टात जातात, तुमची बाजू त्या जज्जांपुढे मांडतात, ते शनीच्याच रंगाचे कपडे घालून जातात. आणि न्याय देणारा न्यायाधीश सुद्धा काळे कपडे घालूनच बसलेला असतो. कारण शनीचा संबंध संपूर्णपणे कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर आहे, लॉ अँड ऑर्डर. त्यामुळे बाह्य जगतामध्ये पोलीस खातं, त्यानंतर कोर्ट, इन्कम टॅक्स ऑफिस, सेल्स टॅक्स ऑफिस, किंवा ही जी सगळी सरकारी खाती असतात ना, तिथं शनीचा निवास असतो. त्यामुळे बघा, या सगळ्या ठिकाणी जायची आपली इच्छाच होत नाही. कोर्टाची पायरी नको रे बाबा असंच म्हणतो आपण. किंवा इन्कम टॅक्सची नोटीस आली की माणूस घाबरागुबरा होतो. वस्तुतः तसं काही नसतं, पण एक त्या शनीचा दराराच असा आहे की तो जिथे जाईल ना, तिथे एक प्रकारची अनाकलनीय भीती
निर्माण करून ठेवतो. शनी बुद्धिमत्तेच्या बाबतीत मी पाहिलंय, मकरेचा शनी, कुंभेचा शनी, माणसं अतिशय बुद्धिमान असतात आणि त्यांना क्लिष्ट विषयांची आवड असते. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट झालेली लोक, कंपनी सेक्रेटरी झालेली लोक, वकील झालेली लोक, किंवा ज्या ठिकाणी किचकट आणि खूप वेळ लागेल अशा प्रकारची जी कामं असतात ना, किंवा रिसर्च करणारी जी लोक असतात, खूप वेळ बसून बसून त्यांचं चाललेलं असतं, काय काथ्याकूट करत असतात, आपल्याला लगेच कळत नाही, पण त्यांच्या त्या प्रयोगातून एखादा मोठा शोध लागून जातो. हे काम शनीचं आहे. शनी असा संसार प्रिय नाहीये. तो एकलकोंडा राहायला त्याला बरं वाटतं, पण छान गप्पा मारत बसलाय, मजा करत बसलाय, हा प्रकार नाहीये. किंवा गाणंच आवडतंय, नृत्यच आवडतंय, म्हणजे एंटरटेनमेंट याच्याकडे फारसा अगदी मनापासून पाहणारा असा शनी नाहीये. चंद्राच्या समोर, शुक्राच्या समोर किंवा लग्नकुंडलीत सप्तम स्थानात जर शनी असेल ना, तर हमखास लग्न उशिरा होणार आणि एकंदरीतच वैवाहिक सौख्यामध्ये काही ना काहीतरी पीडा, वैगुण्य राहतं. मी कित्येक कुंडल्या अशाही पाहिल्या की लग्न झाल्यानंतर स्त्रीच्या कुंडलीत तो जर सप्तमात किंवा चंद्राच्या सप्तमात, शुक्राच्या सप्तमात असेल, तर काहीतरी भांडणं होणं, पती पत्नींमध्ये घटस्फोट होणं किंवा वैधव्य येणं, किंवा पुरुषाच्या कुंडलीत असले तर विधुरावस्था येणं, अशा कित्येक कुंडल्यांचे अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं. त्यामुळे अशा ज्यांच्या कुंडल्या आहेत त्यांनी विवाहाच्या पूर्वी धर्मसिंधूत सांगितल्याप्रमाणे मुलींच्यासाठी कुंभविवाह आणि पुरुषांसाठी आयुत होम असे जे परिहार सांगितलेले आहेत ते अवश्य करून घ्यावे. शनीच्या पीडेचा जर परिहार व्हावा असं वाटत असेल तर मारुतीची उपासना आवर्जून करावी. आपलं समर्थ रामदासांनी केलेलं भीमरूपी मारुती स्तोत्र जे आहे ते कमीत कमी 5 वेळा आणि जास्तीत जास्त 28 वेळा शनीची 7.5 असणाऱ्या माणसांनी म्हणावं, त्यांची पीडा कमी होते. असं म्हणतात की शनीचा आणि याचा मारुतीचा काय संबंध. पण असं झालं, एकदा शनी मारुतीला म्हटला की मी तुझ्या राशीला आता येणार आहे, तुला 7.5च्या रूपाने येऊन मी त्रास देणार आहे. हनुमंतांनी सांगितलं, बाबा रे, मी झाडावर राहतो, फळं खाऊन राहतो आणि रामनामाचा जप करत असतो, माझ्याकडे कुठली प्रॉपर्टी संपत्ती काही नाहीये, बायको मुलं काही नाहीये, तू माझ्या वाटेल नको जाऊ. पण शनी महाराज म्हटले की मी तुझ्या स्वामीला सुद्धा सोडलेलं नाहीये, रामाला सुद्धा मी सोडलं नाहीये, मी तुला कसं सोडेन. आणि वानराची सगळी शक्ती कुठे असती, त्याच्या शेपटीमध्ये. म्हणून शनी मारुतीच्या शेपटीवर येऊन बसला
हनुमंतांना चाहूल लागली की हे महाराज आले, आणि मग त्यांनी रस्त्याने चालायला सुरुवात केली आणि शेपटीने या झाडाला एक तडाखा दे, त्या झाडाला तडाखा दे, शेपटी जमिनीवर आपट, असं सुरू केलं. तो शनी वैतागून गेला. तो शेपटीवर बसला होता. तो म्हणला, बाबा रे मला सोड, सोड मला. मारुती म्हणला, मी कुठं धरलंय, तूच येऊन बसलायस. त्यावेळी शनैश्चर हनुमंताला प्रसन्न झाले आणि ते म्हटले की जो कोणी तुझी उपासना करेल त्याला मी त्रास देणार नाही. आणि त्यावेळपासून मारुतीची उपासना करणं सुरू झालं. शनीला तेल आवडतं आणि म्हणून शनीच्या मूर्तीवर जाऊन लोक तेल घालतात किंवा त्याला तेलाचा अभिषेक करतात. हे बरोबर आहे, पण आपल्या शरीरात सांध्याच्या ठिकाणी तो आहे. आपल्या सांध्यानं सुद्धा तेल लावल्यानंतर आपल्याला बरं वाटतं ना. शनीच्या प्रीत्यर्थ दानं द्यावीत. उडीद किंवा उडदाची डाळ, तेल, लोखंड देताना सुद्धा वस्तू द्यावी. कोणाला एखादा खिळा नेऊन दिला त्याचा काय उपयोग होणार आहे. म्हणून वस्तू, कढई म्हणा, तवा म्हणा, लोखंडी काहीतरी पात्र, असं दान द्यावं. उडीद द्यावेत, उडदाचे पापड द्यावे किंवा तेल द्यावं. काळं कापड म्हणून छत्री द्यावी, घोंगडं द्यावं. एखाद्याला खूपच पीडा होत असेल शनीची तर म्हैस सुद्धा दान द्यायला सांगितलेली आहे. थोडक्यात शनीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून अनेक हे उपाय दिलेले आहेत, आपण जरूर करावेत. दैनंदिन व्यवहारात शनीचा त्रास होत असेल तर सोपा मंत्र शम शनैश्चराय नमः, शम शनैश्चराय नमः, शम शनैश्चराय नमः हा मंत्र 7:30 असणाऱ्या लोकांनी रोज 23 वेळा म्हणावा कमीत कमी. ज्यांना जास्त शक्य आहे त्यांनी जास्ती करावा, पण कमीत कमी 23 वेळा हा शनीचा मंत्र म्हटला तरी चालेल. शनीचा आणखीन एक मंत्र आहे जो नवग्रह स्तोत्रातला आहे. नीलांजन समाभासम रविपुत्रं यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनैश्चरम. हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल. शनीची कृपा तुमच्या आमच्यावर सगळ्यांच्यावर होवो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. शम शनैश्चराय नमः. शनी महाराज की जय.